आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. पण तुमच्या हातामध्ये ढाल आणि समशीर असणं हा तुमचा परमार्थ आहे. असा उपदेश करणारे वैराग्यराग रसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट बहुतेकांच्या परिचयाचा गोड असा अभंग कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला असून प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराय प्रापंचिक रूपाची महापूजा सांगतात. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे की प्रस्तुत अभंगाद्वारे श्री संत तुकोबाराय म्हणतात की तुमच्या वाट्याला आलेलं कोणतंही काम असो, ते काम जर आपण प्रामाणिकपणे केलं तर त्या व्यक्तीला त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये वेगळी भगवंताची भक्ती करण्याची गरजच उरत नाही. आपण आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे म्हणजेच इमानदारीनं केलेलं काम हीच खरी ईश्वर पूजा असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल आधार पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल संतांच्या कृपाशीर्वादाने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध सर्वांच्या कुशल मार्गदर्शनाने आणि परमादरणीय महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य संगीत विशारद तथा इथं सगळ्याच गायला कोकिळाच आहेत. परमादरणीय गान कोकिळा हरिभक्तीपरायण दादा महाराज पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाने आणि नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन महोत्सव या कीर्तन महोत्सवातील 6व्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प माझ्या वाट्याला आलेलं आहे. उपस्थित सर्व मातृवर्ग पितृवर्ग अबालवृद्ध सर्व तरुण तरुणी परिसरातील सर्वच कीर्तनकार प्रवचनकार कथाकार हरिकीर्तनासाठी उपस्थित मृदंगाची सुंदर साथ करणारे इंद्रवादीन मृदंग जणू इंद्र मृदंग निनाद करतायत. माझी भाषा थोडी अवघड आहे का तुम्हाला? मग तोंड चेहरे फ्रेश ठेवा, स्माईल प्लीज, थोडं हसा. असं म्हणतात जे मोकळे असतात ते मोकळ्या मनाचे असतात, जे गालातल्या गालात असतात ते प्युअर आतल्या गाठीचे असतात. वरच्या गाठी सुटतात पण आतल्या गाठी सुटतच नाही. फ्रेश बसा. काही सोयाबीन कापूस कमी झाला का आपल्याला किती झालं तर कमीच आहेत, पण कोरोनातून पट्ट्या वाचून आलोत आपण, ही काय क्रांती कमी झाली का? एवढी तरी उपकार माना भगवंताचे. थोडं फ्रेश बसा आणि शेवटपर्यंत चेहऱ्यावरचं स्मित हास्य काही कमी होऊ देऊ नका. हरिकीर्तनासाठी उपस्थित मृदंगाचार्य ताल सम्राट तालभूषण परम आदरणीय अर्जुन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सुरुवातीचे अत्यंत सुंदर चाल ज्यांनी गायली असे गान कोकिळा दत्तात्रय महाराज हरिभक्तीपरायण सदानंदजी महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण मधले मनोज महाराज हरिभक्तीपरायण अर्जुन महाराज घोरपडे, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण मला चेहरा लक्षात होतं पण महाराजांचं नावच विसरले मी, क्षमा असावी बरं. हरिभक्तीपरायण गणेश महाराज हरिभक्तीपरायण बळीराम महाराज, बाबांचं नाव मोगरे बाबा नका घेऊ म्हणते ती गावातले बाबा इकडे विनेकरी महाराज. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारी सत्संग साऊंड सर्व्हिस आणि मंडप डेकोरेशन, त्याचप्रमाणे हरिकीर्तनासाठी माझे पतिराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आता संक्रांतीचाच काल होऊन गेला तर उखाण्यातच घेते की, पण मीटर वेगळं लागते बरं का, हळूहळू ढाळे ढाळे आणि एका कीर्तनात काय काय कळेल. संप्रदायात संप्रदाय वारकरी संप्रदाय, संप्रदायात संप्रदाय वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदायाचं ना काही विना परमादरणीय भागवताचार्य रामेश्वर महाराज सवनी यांचं नाव घेते. सर्वांनी प्रेमाने टाळी वाजून विठ्ठल विठ्ठल म्हणा. उपस्थित सर्व माझे परिचित अपरिचित सुपरिचित सर्व वारकरी मंडळी, सर्व परिसरातील कीर्तनकार प्रवचनकार कथाकार, सर्व राजकीय सामाजिक आर्थिक क्षेत्रातील सर्व मान्यवर, सर्व रथी महारथी अतिरथी दादा महाराज अतिरेकी सोडून मस्तक हे पायावरी परमादरणीय अशोकांना या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे इतरही माझे परिचित अपरिचित सुपरिचित, त्याचप्रमाणे सर्व बाल गोपाळ बाल वारकरी विद्यार्थी मंडळी, तरुण तरुणी माता भगिनी, आबालांपासून वृद्धां
जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय श्री रामकाका शेळके. रामू काका शेळके या ठिकाणी उपस्थित आहेत. असं सिग्नल देत चला बरं का, म्हणजे नवीन भागात काही माहिती नसतं. सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करूयात. मस्तक हे पायावरी या वारेकरी संतांच्या सर्व श्रोते सज्जनाच्या चरणी प्रमाणाच्या बाहेर विकू देऊ नका. सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून चित्रीकरण करणारी सर्व चित्रकार पत्रकार बांधव मंडळी, सर्व यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देईल. फक्त विनंती एक असेल, एडिटिंग करत असताना तुमच्या चॅनलच्या प्रसिद्धीसाठी महाराज लोकांची बदनामी करू नका. वारकरी संप्रदायाला धरून राहाल, आयुष्यात काही कमी पडणार नाही. पण प्रसिद्धीसाठी काही करताल तर मग अर्ध्यात बंद पडल्याशिवाय राहणार नाही. हरी कमीच येतोय ना, फरकच नाही पडला काही. साधू संतांचा एकही अभंगात होवी हे विनाकारण निर्माण झालेली नाही. प्रत्येक अभंगाच्या ओवीच्या पाठीमागची पार्श्वभूमी वेगळी असेल. पुढे येऊ का? आधीचा आवाज बसलाय महाराज, सकाळी तर बोलता पण नाही यायचं. विठ्ठल साधू संतांचं एकही अभंगात होवी. चांगलं कडक पाणी करून आला, नरड्यात पोळलं पाहिजे, घेऊन जाण करून आणा. विठ्ठल आज ज्ञानेश्वरी वाचताना आपल्याला आनंद होतो, पण ज्ञानेश्वरी हा परिणाम सुखाचा नाही. गीतेसारखं समृद्ध शास्त्र असताना माणसं पेंगल्यासारखे काय जीवन जगतायत. वेदना झालेल्या विश्व माऊलीला आणि तळतळलेल्या अंतःकरणातून शब्द बाहेर पडले. परिणामी ज्ञानेश्वरी सारखं महाकाव्य विश्वाच्या पदरात पडलं. आज 16 वर्षाचा तरुण काय सांगतो ज्ञानेश्वरी, हे तरुणाने ऐकावं. म्हातारीने ज्ञानेश्वरी वाचू नये असं म्हणत नाही, तरी ज्ञानेश्वरी वाचत वाचत म्हातारं व्हावं. बालपणात काय असावं आमचं शास्त्र सांगते. नाही देव्य धार्मिक म्हणून वाचायचं, पण एक मॅनेजमेंट स्टडी म्हणून तरी ज्ञानेश्वरीकडे पाहावं. काय करावं, कसं वागावं, कसं बोलावं, कसं बोलू नये, हे 11 प्रकार सांगणारे जगाच्या पाठीवरती ज्ञानोबा एवढे तत्ववेत्ती नाहीत. कसं बोलू नये याचे 11 प्रकार विश्व माऊली ज्ञानेश्वरीत सांगितले. किचनची मांडणी तर अर्ध्या ओवीत मांडली. सुगरीने आणि रसज्ञानी जेवणारी. तुम्ही म्हणताल आईया माऊलींना हे पण माहितीये का? म्हणून तर विश्व माऊलीत जगातील असा एकही विषय नाही की ज्याचं चिंतन ज्ञानेश्वरी मध्ये नाही. याच्यापेक्षा धाडस करून बोलू का दादा महाराज, जे गीतेत नाही ते ज्ञानेश्वरी ते विढाल. अभंगात ही विनाकारण निर्माण झाली नाही. जगाच्या पाठीवरती भारतच असा देश आहे. मित्र मित्राच्या संवादातून शास्त्र जन्म घेते, पती पत्नीच्या संवादातून शास्त्र जन्म घेते, माय लेकाच्या संवादातून शास्त्र जन्म घेते. विचारा एखाद्या व्यक्तीला, आज स्वार्थापोटी गोष्टी करतो तो माणूस आहे, स्वतःच्या हव्यासापोटी कर्म करतो तो माणूस आहे. जगाला फसवायचं कसं आहे फक्त माणसाला विचारा. स्वार्थापोटी कर्म करतो तो माणूस आहे. एखादा माणूस भेटू द्या, माणूस इथपर्यंत डोकं लावतो, हा माणूस मला आयुष्यात कोणत्या कामी उपयोगी येईल. खरा मतलबी जगात माणूस आहे. स्वार्थापोटी आज सरडा रिकामा बदनाम झाला. खरा रंग बदलणार तर माणूस आहे. माझं बोलणं व्यवस्थित कळतंय ना? फक्त माना हलवत चला. कळतंय नाही कळत हे मला कळू द्या. सरडा रिकामा बदनाम झाला. खरा रंग बदलणारा माणूस आहे. काळ कितीही बदलला, जनावर त्यांची मर्यादा कधी सोडत नाही. सगळ्या मर्यादा सोडल्या त्या माणसानं सोडल्या. घरातून पाऊल बाहेर टाकत असताना स्वार्थापोटी जो पाऊल टाकतो तो माणूस आहे. विचारा एखाद्या व्यक्तीला, काका कुठे चालला? तो काही नाही, पोरगा डीएड करतो त्याला भेटायला चाललो. कुठे चाललात? भाऊ पोरगा MBBS करतो संभाजीनगरला त्याला भेटायला चाललो. कुठे चाललात? तात्या पोरीचं लग्न जमलं बस्ता बांधायला. असंच ना,
बस्ता बांधायला चाललो. कुठे चाललात अण्णा? पोरीची डिलिव्हरी झाली, दवाखान्यात डबा घेऊन चाललो. कुठे चाललात तात्या? पहिली मिली म्हणून दुसरी. तुम्ही मागच्या जन्मात दक्षिण आफ्रिकेच्या खंडात जन्माला आलते का? मग तुम्हाला लेट कसं करंट लागत? पहिली मिली म्हणून दुसरी. कसारा महाराज लोकांनीच गुत्त घेतलंय. बोलत चला वेळ, तुम्ही बोलल्याशिवाय मला बोलता येईल. तुमचं कीर्तन या ठिकाणी तुमच्या समोर येण्यासाठी मला फार मोठा आटीतटीचा प्रवास करावा लागला. प्रवास करून करून गाडीचा प्रॉब्लेम झाला, पण त्यात दादा महाराज आम्हाला पांडुरंगासारखे धावून आले. आणि म्हणून या ठिकाणी कीर्तनासाठी वेळेत पोहोचलं. माझी किमान विनंती, कीर्तन मी ठरलेल्या वेळेत अतिशय कमी वेळेमध्ये करेल. फार तुमचा अतिरेक करून मी अतिरेकी होणार नाही, पण विनंती असेल कीर्तनात मला खालून प्रतिसाद तुमचा गरजेचा आहे. माना हलवत चला, खालून प्रमाणाची पुष्टी करत चला. विढल मला येण्यासाठी उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी नाही तर क्षमा मागते. उशीर झाला मला, पण 6वा दिवस आहे कीर्तनाचा. या अनुमानाने तरी मला अपेक्षा आहे तुमच्याकडून तुम्ही बोलकं असलं पाहिजे. पहिली मिली म्हणून दुसरी. अबब तुम्ही जास्तच अपडेट आहेत. निदान कीर्तनात आल्यावर तरी चांगले विचार करी जा. कीर्तनात आल्यावर पॉझिटिव्ह विचार करी जा, निगेटिव्ह करी जाऊ नका. आता काय तुम्ही बोला ना म्हणून कदरून बोलले बिचारी लेकरं तरी. पहिली मिली म्हणून दुसरी. दुधाची म्हैस आणायला चाललो, सोच बदलो भाई देश बदलेगा. विढल स्वार्थापोटी गोष्टी करतो तो माणूस आहे, रिकामा एकही गोष्ट करत नाही तो माणूस आहे. जगाला फसवायचं कसं आहे फक्त माणसाला विचारावं. साधू संतांनी जगत कल्याणाची कामं केली. शोधून आले संत शोधून आले संत हिताहित जगाचे. साधू संतांनी जगत कल्याणाची कामं केलीत. घरातील एखादा महत्वाचा विषय असेल तर घरातल्या मोठ्या दादाला विचारावा. ज्याचा भाऊ जिवंत आहे त्याने बायकोच्या भावाला विचारायची गरज नाही. तुमचे भाऊ जिवंत असतील ना, आमच्या भावाचा सल्ला घेऊ नका. घरात महत्वाचा एखादा संदेश, इकडचं मंडळ जास्तच नाराज झालं. तुम्हाला नाराज करायचा मी काय ठरून आले नाही बरं का घरून. त्यांचे चेहरे लगेच पडले. घरात महत्वाचा विषय असेल तर मोठ्या दादाला विचारावा, कारण दादा घर मान्य, सरपंच गाव मान्य, आमदार तालुका मान्य, खासदार जिल्हा मान्य, मंत्री राज्य मान्य, राष्ट्रपती प्रधानमंत्री राष्ट्र मान्य आहे, इनोचा अध्यक्ष जगमान्य आहे, परमात्मा विश्व मान्य आहे, संत देवमान्य आहेत, ज्ञानोबाराय संत मान्य आहेत, पण जगद्गुरु तुकोबाराय मात्र ज्ञानोबाराय मान्य आहेत. म्हणून साधू संतांनी जो मार्ग दाखवला त्यातून जगाचं कल्याण मागेही झालं, आताही होते आणि पुढेही होत राहणार. आपल्या बोलण्यातून आपल्या करण्यातून धड आपलं कल्याण नसतं, धड शेजारच्याचंही कल्याण नसतं. जगाला फसवायचं कसं आहे फक्त माणसाला विचारा. एकदा काय झालं, निवडणुकीचा पिरियड होता, इकडे आचारसंहिता तर नाही ना, मग बरं असते घडाघडा बोला राव तुम्ही. असं म्हणतात की माणसाचा शेवटचा काळ जवळ आला की ती जीवाच्या बसती. मला तुमच्याकडे पाहून दाट शंका येते मध्ये एखादं गचकलं का काय, कारण तो हलत नाही, तो डुलत नाही, तो बोलत नाही. निवडणुकीचा कालावधी होता आणि एक पुढारी प्रत्येक गावात जायचा आणि एकच भाषण ठोकायचा. माझ्या प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, आपलं आपलं भगिनींनो, एकदा संधी द्या, गावचा काया पालट करून टाकील. एका माणूस म्हणे, साहेब आमच्या गावामध्ये ना लाईटच येत नाही. म्हणे काळजी करू नका, मला संधी द्या, मला निवडून आणा. म्हणजे असं तो म्हटला. घराघरात लाईटची व्यवस्था आणि दुसऱ्या गावात गेला भाषण तेच.
एकदा संधी द्या गावचा काया पालट करून टाकेल. एक माणूस म्हणे आमच्या गावात रस्तेच नाही, म्हणे काळजी करू नका, घरातलंच ते आणीन, फक्त मला निवडून आणा. तिसऱ्या गावात गेला, भाषण तेच, एकदा संधी द्या गावचा, तुमचे बी पाठ झाले आहे, गावचा काया पालट करून टाकील. एक बाई म्हणे आमच्या गावामध्ये पाणीच येत नाही, म्हणे काळजी करू नका, घरात पाण्याची व्यवस्था आणीन. चौथ्या गावात गेला, भाषण तेच, एकदा संधी द्या गावचा काया पालट करून टाकील. एक तरुण म्हणे साहेब आमच्या गावात स्मशानभूमीच नाही, म्हणे काळजी करू नका, मला निवडून आणा, घरात स्मशानभूमी उभारीन. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा, पण तुका म्हणे ताळा नाही अलीकडे आणा, त्याच्या जीवनामध्ये अवकळा. ज्याच्या जीवनामध्ये ताळा नाही त्याच्या जीवनाची अवकळा झाल्याशिवाय राहत नाही. जगाला फसवायचं कसं, पण जगाला फसवता फसवता एक दिवस जो स्वतःही फसतो तो माणूस आहे. जगाला फसवण्याची कामं फक्त माणसानेच करावीत. साधू संतांनी जगत उद्धाराची कामं केली. जगातील 100% लोकांपैकी 50% लोकांना तुमच्या सुखदुःखाशी अजिबात घेणं देणं नाही. उरलेल्या 50% लोकांपैकी 49% लोकांना ज्यावेळी तुमचं वाटोळं होतं त्याच वेळी त्यांना आनंद होतो. पण 100% पैकी 1% वर्ग असा आहे की तुमच्या दुःखाने त्यांचं अंतःकरण द्रवीभूत होतं, पाझरतं, वितळतं. लेकुराचे हित सळसळवती जगा लेकुराचे हित वाघे माहुलीचे चित्त, की वाघे तो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. जगात आपलं कल्याण फक्त एकाच जातीला अपेक्षित आहे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. आणि असंत भूमीत आपला जन्म झाला हे आपलं भाग्य. साधू संतांच्या नंतर आपला जन्म झाला हे आपलं परम भाग्य. कोकण, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या सगळ्यांचा मिळून हा बनला महाराष्ट्र. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, विकू नका दे. दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काय दिलं कोकणाने? कोकणाने कवी आणि लेखक दिले. पहिली ती MA पर्यंत जेवढे धडे आणि कविता आहेत त्या सगळ्या कोकणातल्या कवितेचे कवींच्या आहेत. कोकणाने महाराष्ट्राला साहित्याची परंपरा दिली. काय दिलं विदर्भाने महाराष्ट्राच्या भूमीला?
तर विदर्भाने अवलिया संत आणि पतिव्रता स्त्रिया महाराष्ट्राला दिल्या. आजही पहा तुम्ही, सद्गुरु गजानन महाराज विदर्भाचे, ज्ञानेश कन्या प्रज्ञाचक्षु श्री गुरु गुलाबराव महाराज मादानकर त्याच विदर्भाचे. अवलिया संतही दिल्या आणि पतिव्रता स्त्रियाही दिल्या. अगस्तींची लोपमुद्रा, वशिष्ठांची अरुंधती, नळराजेची दमयंती, हरिश्चंद्र राजेची तारामती. आणि आजही पहा तुम्ही, मातृतीर्थ विदर्भामध्ये स्वराज्याचं देखणं स्वप्न महाराष्ट्रात पाहिलं माईबाप, पण स्वराज्याची पवित्र कुस विदर्भाच्या नगरी जन्माला आली. हे महाराष्ट्राचं परमभाग्य. मातृतीर्थ सिंदखेड राजा त्या विदर्भ नगरीमध्ये. खानदेशला तर रत्नाची खान म्हटले, कारण कडाडली जीज निरांजनी तेव्हा, मुक्ताबाई तेव्हा गुप्त जाहली, आदिशक्ती मुक्ताबाई विजय सरशी गुप्त झाल्या आणि खानदेश मध्ये जाऊन प्रगट झाल्या. म्हणून ज्याला ताई नसेल त्याने मुक्ताई नगरकडे पाहावं, ज्याला ताई नसेल त्याने गंगाखेडकडे पाहावं. काही आवडलं तर टाळी वाजवायची मेहरबानी करी जा. तुम्ही तेच करू शकतात खाली बसलेले. कीर्तनकाराने टाळ्या मागून घेऊ नये दादासाहेब महाराज, बरोबर आहे ना? कीर्तनकाराने टाळ्या मागून घेऊ नये, पण श्रोते जर कंजूष असतील तर टाळ्या काय सारच मागून घ्यावं. विढल ज्याला कळालं त्याला धन्यवाद, ज्याला कळालं नाही त्याने काल्याच्या दिवशी पंक्तीचा प्रसाद खाल्ल्याशिवाय घरी जाऊ नका. ज्याला बहीण नसेल गंगाखेडकडे पहा, शूर बंगल्याकडे पहा, त्याने मुक्ताई नगरकडे पहा. ज्याला मोठा दादा नसेल त्याने त्र्यंबकेश्वरकडे पाहावं, निवृत्तीनाथ आमचे दादा आहेत. ज्याला काका नसतील त्याने सासवडकडे पाहावं. ते काय पुण्यातले काका नाहीत. काका मला, मी जाऊ का घरी? काका मला, काकाने उंची घेतली आणि काका सासवडला. हे 4G मटेरियल आहे. 2G ला 3G ला मी नेटवर्कच देत नाही कीर्तनात. त्याचे दृष्टांत सिद्धांत शेवटपर्यंत डाउनलोडच होत नाहीत, त्याला मधीच नेट कमी पडत. म्हणून 4G घेऊन बसलं तर कीर्तन कळतंय. विढल ज्याला काका नसतील सासवडकडे पाहावं, ज्याला आई नसेल त्याने आळंदीकडे पाहावं. आणि यापुढे जाऊन बोलू, ज्या महिलेला माहेर नसेल त्याने पंढरीकडे पाहावं. पंढरीत गेला तर सगळ्या नातींची पुष्टी. अशा पवित्र भूमीत आपला जन्म झाला माईबाप. एक धाडस करून वाक्य बोलू, आजही महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करणाऱ्या सगळ्या नद्या पश्चिमकडून पूर्वेकडे वाहतात, पण केवळ महाराष्ट्रामध्ये भक्तीची ज्ञानगंगा पूर्वेकडून पश्चिमेकडे, मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्राकडे. धन्यवाद दिल बर का त्या तरुण मंडळीसाठी, लहान बालकांसाठी जोरदार टाळी वाजवा. परम महाराष्ट्र भूमीत मराठवाड्याच्या भूमीत आपला जन्म झाला, हे आपले भाग्य आहे माईबाप. आजही वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार भारतभर आहे, तरी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रावर मराठवाड्याच्याच कीर्तनकाराचं, गायक आणि वादकाचं अधिराज्य आहे, हे विसरून चालणार नाही. बहुतांश नामवंत, वाजवा ना, बहुतांश सगळे कीर्तनकार नामवंत, नामवंत गायक आणि नामवंत वादक हे मराठवाड्यातलेच आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये. अपवित्रते पवित्र महाराष्ट्र भूमीत जन्म झाला हे भाग्य, साधू संतांच्या नंतर झाला हे परम भाग्य. आजही ज्ञानोबा तुकोबाराय सारखे संत महाराष्ट्र भूमीला मिळाले नसते. अजूनही परमार्थाच्या अवस्थेत आपण गाऊन ढळच असतो. अजूनही पकर धरून शिजून खायचीच वेळ आपल्यावर आली असती. धरा 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 रे मारा 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 रे, आग लगी आसमान में सर सर गिरे अंगार, अगर संत न होते दुनिया में तो जल जाता संसार. पवित्र भूमीत आपला जन्म झाला हे भाग्य. भगवंताने इतर प्रकारच्या योनी निर्माण केल्या, त्याच्यात त्याने आपल्याला माणसाच्या जन्माला घातलं. ज्ञानात्मक प्रबल इंद्रिय दिली. हस्तो पवित्रो यदि दान पुण्य, आदो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोष, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा.
हस्तस्य भूषणम दानम सत्यकंठस्य भूषणम श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम भूषणे किम प्रयोजनम. कशात सांगितली नरदेहाची सार्थकता? परोपकार करण्यामध्ये आणि भक्ती करण्यात. या हाताची शोभा सांगितली त्याच्या भजनात टाळी वाजवण्यात, आणि हाताची शोभा परोपकार करण्यात. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देता देता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे हाताची शोभा सांगितली. देणाऱ्याने देत जावे. विनंती असेल माझी माईबाप, पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाला असाल, रस्त्यात एखाद्या भिकाऱ्याचं लेकरू अंगातलं शर्ट फाटल्यामुळे रडत असेल, त्याच्या मायबापात जर त्याला नवीन शर्ट घेऊन द्यायची ऐपत नसेल, तर विनंती असेल रे माझी दादानो तुमच्या चरणाशी, त्या गरीबाच्या लेकराला आपल्या ऐपतीप्रमाणे एखादा हलकं का होईना पण नवीन शर्ट घेऊन द्या. ज्यावेळी नवीन शर्ट त्या गरीबाच्या हातात जाईल त्यावेळी त्याच्या डोळ्यात अश्रू असतील, त्याच्या मुखावरती हसू असेल. माईबाप, पंढरीच्या पांडुरंगाचं, आळंदीच्या ज्ञानोबारायांचं, देहूच्या तुकोबारायांचं दर्शन तुम्हाला त्या गरीबाच्या लेकरा झाल्याशिवाय राहणार नाही गड्या. गरीबों का कोई मजहब नहीं होता, उनको रोटी खिलाने वाला ही उनका भगवान होता है. अरे मंदिर और मस्जिद वो लोग जाए कि जिनके पास फुर्सत हो. हमारा तो फर्ज बनता है कि किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए. तुम गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा दोगे ओ 10 लाख देगा. तुम गरीबों की सुनो. आजही आपल्याकडे एक प्रार्थना म्हणतात. अशिक्षित असेल, सुशिक्षित असेल, शाळेत गेलेलं असेल अथवा गेलेलं नसेल, पण प्रत्येकाची प्रार्थना ही तोंडपाठी. मी पुढे म्हणते, महिला मंडळ माझ्या मागे म्हणा. अटेन्शन, ताट बसा जरा. झोपला असेल कोणी तर जाग करा. जी बाई म्हणणार नाही तिला चिकनगुन्या होईल. मी म्हणते पुढे माझ्या मागे म्हणा, व्यवस्थित घाई न करता. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे. म्हणा एकची. थोडा रिको द्या नॉर्मल, घाई नाही करायच्या. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे. खरा तो जगाला जगी जे हीनती पतित, जगी जे वा जगी जे दीन पद दलित. वाग माझ्या चिमण्यांनो, तयाजा ऊन हसवावी जगाला. खरा तो एकची वा. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा बर. लता दिदींच्या पुण्यतिथीला यांचंच भजन, पण महाराज फक्त तारीख खाली नाही यांची असं म्हणू नका गडे. खरा तो एकची धर्म शेजाऱ्याची बांध कोरावी. बरोबर आहे का? माझा अर्थ कोणाच्या हृदयाच्या भावना दुखवण्याचा नाही. एक वाक्य काळजात उतरून घ्या माईबा. किती बांध करू करू इस्टेटी वाढवा, उपारण्याखाली हात घालू घालू म्हशी का, आकडे टाकू टाकू मोटरी चालू. याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, साऱ्या टोप्या
एक वाक्य काळजात उतरून घ्या, ज्याच्या जीवनामध्ये ज्याचा संपत्तीचा मार्ग चुकला त्याच्या जीवनात त्याच्या संततीचा मार्ग चुकणारच. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. दिवसभर एवढे कष्ट करा, रात्री सुखाने झोप घेता आली पाहिजे. 4 महिने एवढे कष्ट करा, 8 महिने सुखाने बसून खाताच आलं पाहिजे. तारुण्यात एवढी चांगली जगा, म्हातारपण आनंदात गेलं पाहिजे. आणि या जीवनात एवढा परमार्थ करा की पुन्हा एकदा या ज्ञानोबा तुकोबाच्या आणि या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आम्हाला जन्म भेटला पाहिजे. कर्म ज्याचं चांगले, ज्याच्या जीवनात नीतिमत्ता आहे ना, आठवडा त्याचा हजारात कडीला जातो. कसा जातो मला विचारायचं नाही. ज्याच्या जीवनात नीतिमत्ता ढासळी धाऱ्या वाट येतं आणि मोरी वाट जातं. ज्याच्या जीवनात नीतिमत्ता आहे, जेवताना वाळले हात वाळत नाही त्याला झोप लागती. ज्याच्या जीवनात नीतिमत्ता ढासळली त्याला फुल एसीत घाम फुटतो, फुल एसीत. काही काहीला झोपायच्या गोळ्यात, काहीच्या गोळ्या झोपल्या पण गडी जागी. काहीला भूक लागायच्या गोळ्या, आधी गोळ्या खायच्या मग जेवायचं. जेवण झालं की पुन्हा गोळी पचायची. काही काही 3-3 गोळ्या खाते झोपीच्या, तरी रात्रीच्या 3-3 वाजेपर्यंत फॅनच्या 3-3 पात्याकडे पाहते. राईट साईडने फिरतो, लेफ्ट साईडने फिरतो. जीवनात नीतिमत्ता ढासळी. लक्ष्मी नीतीची असेल तर कधी धोका देत नाही, आणि जीवनात नीतिमत्ता ढासळी धोका दिल्याशिवाय राहणार नाही. विढल कशात आहे पायाची शोभा. मला वाटतं पायाची शोभा 5च्या नंतर लेझिम खेळत जाण्यामध्ये. कदाचित तो प्रकार तुमच्याकडे नसेल. इकडे पाऊले चालती. आता पुरुष मंडळी म्हणा, महिला मंडळ गप्प बसा. पाऊले चालती. जो पुरुष म्हणणार नाही त्याला पाप्याच्या आईची शपथ. सुखी संसाराची वा पाऊले चालती. पाऊले चालती दुकानाची वा. आता दुकानात जायची गरज नाही, आता दुकानात भेटती. माझी विनंती सरकारला, त्यांनी घरोघर नळ देताना 2-2 द्यायला पाहिजे. एका नळातून पाणी, दुसऱ्या नळातून ढोसा. नळीच कोंबायची महिला मंडळ त्याच्या तोंडात. विनंती असेल माई बाप, दारू फार वाईट व्यसन आहे. दारू आपकी इज्जत को पीती, दारू आपकी शोहरत को पीती, दारू आपकी संपत्ती को पीती, दारू आपके पूरे खानदान को पीती. दारू नाही संपली, दारूने पिणारी संपवली. सुपाऱ्या नाही संपल्या, सुपारीने दात संपवले. 500-500 एकर जमिनीचे मालक 5-5 गुंठ्यावर आले. दात घासायला जमीन राहिली नाही काही माई पट्ट्याला. काहींनी गळ्यात मंगळसूत्रे सुद्धा ठेवले नाही. विनंती असेल रे दादांनो, संसाराची राख रांगोळी दारूमुळे झाली. हा पिऊन आला ना तर नीट येत नाही. लेकर बाळ चाळा कापतात. मारेल का काय. घराचं वास्तव मी भाकडका नाही सांगणार रंगून. अनेक फोन येतात मला, महिला रडतात, ताई गळ्यात मंगळसूत्र सुद्धा ठेवलं नाही, नवरा पिऊन येतो. काय करावं आम्ही. असं काय करावं की नवरीची दारू सुटन. दुर्डीच्या दुर्डी भाकरी फेकून देतात, चुलीत पाणी वतितात. अनेक घरच्या समस्या आहेत मायबाप. आमच्याकडं रोजाने जाणाऱ्या मजुरी करणाऱ्या बायका लाख रुपये त्यांनी व्याजाने काढले का नवरीची दारू सुटावी. 15 दिवस बिचारा नाशिकला राहिल्या नवऱ्याला घेऊन. 15 दिवस का म्हटले, पोटात गोळी बसवली जाते. पिला माणूस की त्याला त्रास होतो, उलट्या होतात, मग तो मरतो. आमच्याकडचे बेवडे ढोशीत गेले, ढोशीत आले. तुम्हाला काय वाटलं गोळीने इंजेक्शन दारू सुटत असते का. इंजेक्शन गोळीने दारू सुटली असते, दारुड्याच्या बायकोनी झोपीत इंजेक्शन टोचली असते. लय पेतोय तू. गोळीनं इंजेक्शन दारू सुटत नसते. दारू मनाचा संयम आहे. जोपर्यंत मनाची मानसिकता होत नाही तोपर्यंत कोणतंही व्यसन सुटत नाही. इथं किती महिलांना वाटतं की आमच्या पतीने दारू सोडावी, कृपया हात वरती घेऊ नका. राहिले 2 दिवस, हे तुम्हाला 2 दिवस कीर्तनही ऐकू द्यायचे नाही. झाली साकला, धाकली साकरा तुमच्यावरच निघण आता रात्री. विढाल किती महिलांना वाटतं माझ्या पतीने व्यसन सोडावं. हात वरी घेऊ नका पण कान उंच देऊ नये का. दारू मनाचं कंट्रोलिंग आहे. सोपं सांगू तुम्हाला, घरी तुम्ही स्वयंपाक करतात बरोबर आहे का, हॉटेलवर पाठवतात. घरी स्वयंपाक करतात ना, मानाचा हलवा. मग घरी स्वयंपाक करतात ना,
बरं स्वयंपाक करत असताना किमान किती वेळ लागतो, निदान किती सुग्र नसली तरी 1 तास. या 1 तासामध्ये आपल्या सगळ्या इंद्रियाला काम आहेत. पायाला कामे ये जा करायची, पाणी घेऊन ये, कांदे घेऊन ये, भाजी घेऊन ये बाजारातून, घरी सुद्धा येरजार. हाताला कामे भाजी चिर, कणिक भिजव, हाताला कामे फोडणी दे, डोळ्याला कामे फोडणी पाहायची, चहा होतू चालला का काय पाहायचा, भाजी उकडत आली ना पाहायची, नाक काम करत गरा करपला तर नाही ना, फोडणीचा धुराळा तर उडाला नाही ना, कान काम करतो शिट्ट्या ऐकायचे म्हणजे कुकरच्या, कानाला कामे शिट्ट्या ऐकायचं, डोळ्याला कामे पाहायचं, नाकाला कामे वास घ्यायचं, हाताला कामे पायाला कामे. मला खरं सांगा माया हो, तुमच्या तोंडाला काही काम आहे का ग स्वयंपाक करीपर्यंत? पण नीट बसतच नाही ती. पप्या, तुला पप्या म्हणायले, पप्या